चला तर मंडळी, तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का की सकाळी सगळ्यांचे डबे दिल्याच्या नंतर स्वतःसाठी भाजीच राहत नाही? हा पदार्थ बनवून खा, बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला खूप छान लागतो। त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ना पाणी न घालता याचं वाटण तयार करून घेतलं। तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची पानं, एक बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घेतला। तयार केलेलं वाटण सुद्धा छान असं यामध्ये घालून परतून घ्यायचं। छान असं परतलं की यामध्ये थोडीशी हळद घालायची। हळद घातल्याच्यानंतर छान असं याला परतून घ्यायचं आणि यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, व्यवस्थित याला परतून घ्यायचं। आता इथं मी अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये ना अर्धा वाटी पाणी घातलं, सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये घालायचं थोडंसं पाणी घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। इथं झटपट तयार होणारं तवा पिठलं बनवलेलं आहे, चवीला खूप भारी लागतं। झाकण ठेवून आहे ना 3 ते 4 मिनिटासाठी हे पिठलं शिजवून घ्यायचं। आता यावरती ना मस्त असा तडका द्यायचा, म्हणजे चवीला खूप भारी लागतं। इथं अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आणि मस्त हा तडका यावरती घालायचा। या पद्धतीने जर तुम्ही कधी पिठलं नसेल ना बनवून खाल्लं तर एकदा जरूर बनवून खा, खूप भारी लागतं। भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।